आणि ठाण्यातून एक महत्त्वाची बातमी येते। ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शिंदे भडकलेले आहेत। एमआयडीसीचे अधिकारी गैरहजर राहिल्यामुळे शिंदेंनी सुनावलंय। अधिकारी का उपस्थित नाहीत, एकनाथ शिंदेंनी सवाल उपस्थित केलेला आहे। तर गैरहजर अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याचे शिंदेंनी आदेश सुद्धा दिलेले आहेत। आमदार खासदारांच्या प्रश्नांना कोण उत्तर देणार असा संतप्त सवाल शिंदेंनी केला आहे। ट्रायबल्सला पण आणि हे पण दोन्ही ठिकाणी अजिबात उत्तर कमी होता कामा नये। शिवसाहेब आपण त्या पद्धतीने करा। 6 तारखेला साहेब पण आपले आम्ही पण आहे, आम्ही त्या पद्धतीने बोलू आणि स्वतः साहेब एकच म्हणजे अध्यक्ष जीवनची तयारी केली पैसे घ्यायचे असतील तर तिथे पैशाला फार आता सगळे योजना आपल्याला केल्या जातात, सगळं केलंय, त्यामुळे तेही सुरू ठेवायचं आपल्याला। दुसऱ्या इलेक्ट्रिक साठी सुद्धा आम्हाला वाढीव दिली पाहिजे। तो कमीच पडत असतो आम्हाला ट्रायबलचा पण आणि या इतर भागातला सुद्धा, तर त्यासाठी सुद्धा अध्यक्ष महोदय त्याची वाढीव पाहिजे करावं। इलेक्ट्रिकचा कोण आहे सांगू सर, कल्याण मंडळ 2 मध्ये शहापूर, मुरबाड, बदलापूर या परिसरामध्ये जो ग्रामीण भाग आहे तसे आपण RDSS नावाची स्कीम मध्ये प्रपोज केलेला आहे, पण डीपीटीसी मधून निधी लवकर मिळाल्याच्या नंतर आपल्याला कामं जलद देखील करता येतात सर, आणि जसा निधी मिळतो आपण तशी कामं करतो सर। पुढची एक महत्त्वाची बातमी येते। महाकुंभला जाणं आता महाग झालेलं आहे। प्रयागराजला जाणाऱ्या विमानांच्या तिकिटात आता वाढ झालेली आहे। चेन्नई प्रयागराजचं तिकीट हे 1 लाखांना जात आहे, तर मुंबई प्रयागराज तिकिटाचा दर हा 60,000 रुपयांवरती आहे। अधिकच्या भाडेवाढीमुळे सर्वसामान्यांना आता मनस्ताप सहन करावा लागतोय। आणि आता बघूया टॉप 18। टॉप 18 प्रायोजक डिफेन्स करिअर अकॅडमी। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। कराडमध्ये भरवस्तीत अवैध मार्गाने वाहनांमध्ये भरला जातोय गॅस। महसूलसह पोलीस प्रशासनाचं मात्र सपशेल दुर्लक्ष। पुण्यात वाहनांच्या तोडफोडीचं सत्र सुरू। दुसऱ्या दिवशीही जवळपास 40 वाहनांची तोडफोड। मौनी अमावस्येनिमित्त नाशिकच्या रामकुंडावरती स्नानासाठी भाविकांची गर्दी। मौनी अमावस्येला तीर्थस्थळी स्नान करण्याची परंपरा। तर या होत्या टॉप 18 आणि यापूर्वी आपण बातमी 36 जिल्ह्याची मध्ये आपल्या जिल्ह्यातली प्रत्येक बातमी बघितलेली आहे। इथून पुढचं बुलेटिन आपण पाहणार आहोत माझे सहकारी विशाल यांच्यासोबत। यामध्ये अनेक महत्त्वाच्या बातम्यांच्या, राज्यभरातल्या बातम्यांचा आपण आढावा घेणार आहोत। तुर्तास इकडेच थांबतोय। हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स। आनंद तुमचा, रंग आमचा। मुख्यमंत्र्यांना मी दोषी वाटत असेल तर राजीनामा मागतील आणि मीही राजीनामा देईन। मात्र गेल्या 51 दिवसांपासून मीच टार्गेटवर, धनंजय मुंडेंचा दावा। नैतिकतेच्या मुद्द्यावरून धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, सुप्रिया सुळेंची मागणी। नैतिकतेतून मला मी दोषी वाटत नाही, धनंजय मुंडेंचं थेट उत्तर। देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेच्या आई वडिलांची केज विश्रामगृहात चौकशी। 50 दिवसांपासून गायब असलेल्या आंधळेच्या संबंधित धागेदोरे मिळवण्याचा यंत्रणेकडून प्रयत्न। बोर्डाच्या परीक्षांमध्ये बुरखा घालून परीक्षार्थींना केंद्रात प्रवेश नको। नितेश राणेंचं शिक्षण मंत्री दादा भुसेंना पत्र। कॉपीच्या भीतीनं बुरख्याविरोधात राणे मैदानात। सिद्धिविनायक मंदिरात शॉर्ट स्कर्टला विरोध म्हणजे महिलांवर अन्याय। सदावर्तेंच्या मुलीची राष्ट्रीय महिला आयोगात तक्रार।
मराठा आरक्षणाची मुंबई उच्च न्यायालयात नव्यानं सुरू होणार सुनावणी, याचिकाकर्त्यांची विनंती न्यायमूर्तींकडून मान्य. अजित पवार बीडच्या दौऱ्यावर असल्यानं भरत गोगावले आणि महेंद्र थोरवींची दादांबरोबरची भेट टळली. रायगडच्या पालकमंत्रीपदावर मात्र गोगावलेंचा दावा कायम. अशोक धोंडींच्या अपहरण प्रकरणी 9 आरोपी आणि 3 वाहनांचा समावेश. 4 आरोपी ताब्यात तर 5 आरोपी परराज्यात पळाले, सूत्रांची माहिती. कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील 5 आरोपींना जामीन मंजूर, तर उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार. सून मेघा पानसरेंची माहिती. मुंबईत पुढील 5 वर्षात वॉटर ट्रान्सपोर्ट वाढवण्याचा परिवहन विभागाचा निर्णय, तर 2 महिन्यात रॅपिडो सारख्या बाईक टॅक्सी ही मुंबईत सुरू करण्याचा निर्णय. महाकुंभमध्ये मौनी अमावस्येनिमित्त अमृत स्नानाला सुरुवात. कोट्यवधी भाविकांसह आखाड्यांच्या संत महंतांचंही संगमात स्नान. प्रयागराजमध्ये भाविकांचा उसळला सागर. नमस्कार, मी विशाल परदेशी. मंडळी, या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात अर्थातच चर्चेतल्या बातमीने, आणि ती बातमी कोणती आहे जर असा आपला प्रश्न असेल तर त्याला उत्तर असं आहे की धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा फैसला राजधानी दिल्लीत होणार असल्याची चर्चा दिवसभर रंगली होती. कारण मंत्री मुंडे बुधवारी अचानक दिल्ली दौऱ्यावरती आले होते. त्यांनी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींची भेट घेऊन जवळपास अर्धा तास चर्चा केली. विशेष म्हणजे मुख्यमंत्री फडणवीसही दिल्लीत प्रचारासाठी दाखल झाल्यामुळं हा एक राजकीय योगायोग का आणखी काही, असाही प्रश्न राजकीय जाणकारांना पडला होता. दरम्यान मुंडे हे प्रफुल्ल पटेल आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार का, याविषयी तर्कवितर्क लावले जात होते. पण मुंडे केवळ प्रल्हाद जोशींची भेट घेऊन माघारी परतले होते. धनंजय मुंडेंच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसते. विरोधक आणि सरकारमधील नेतेही मुंडेंच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. पण धनंजय मुंडेंनी आपल्या राजीनाम्याचा चेंडू मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कोर्टात टोलावला आहे. धनंजय मुंडे या सर्व गोष्टीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांना, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना कुठं जर दोषी वाटत असतील तर त्यांनी राजीनामा मागावा, राजीनामा देणार. पण विषय फक्त हा काढून राजीनाम्याचा होत असेल तर या बाबतीमध्ये मी दोषी आहे का नाही, या बाबतीत माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री